हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एक्सप्लोरेबल फिजिक्स. आय एम ऋषिकेश विभूते. आपण एक नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर जेई मेन्स 2023 मध्ये आलेले क्वेश्चन्स पाहतोय. आपण ऑलरेडी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन याच्यावरती बेस्ड व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही जो पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर मोशन या चॅप्टरला रिलेटेड जे काही क्वेश्चन 2023च्या सगळ्या शिफ्टमध्ये आले होते ते पाहणार आहोत. काइंड ऑफ 12 ते 13 क्वेश्चन्स असतील ते. सो मे बी लेस दॅन अन आवरचा व्हिडिओ आपला हा बनेल. ठीक आहे, सो लगेच आपण स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1 पासून बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. परत एकदा रिमाइंडर, या सिरीजमध्ये तुम्ही काय करायचं आहे, वेन यू सी द क्वेश्चन हिअर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, स्वतः अटेम्प्ट करायचा आहे आणि मग सोल्युशन पाहायचं आहे आणि बघायचं की तुम्ही बरोबर केलेलं आहे की नाही. ठीक आहे, आणि मग तुम्हाला कळेल की तुमचं कुठं चुकतं, तुम्हाला कोणती कॉन्सेप्ट रिवाईज करण्याची गरज आहे. गेट इट? चलो मग काय म्हणाले बघा. अ व्हेकल ऑफ मास 200 kg इज मूव्हिंग अलॉंग अ लेवल्ड कर्व्ड रोड ऑफ रेडियस 70 मीटर with angular velocity of 0.2 radian per second. The centripetal force acting on the vehicle is. बघा, लेवल्ड रोड म्हणजे हॉरिझॉन्टल रोड आहे, त्याच्यावरती ती कार टर्न घेते. राईट, ही अशी ही कार टर्न घेते. ही कार आहे समजा, ही त्याची रेडियस आहे, बरोबर. हा रोड आहे. तर सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन काय असतं, mv²/r हे एक असतं किंवा अजून एक असतं, आपण ते वाला वापरूयात. इट इज mr², कारण त्यांनी आपल्याला ओमेगा दिलेला आहे म्हणून आपण हे वापरतोय बरं का, अजून काही कारण नाही आहे. मास किती दिलेलं आहे पहा त्यांनी, 200 kg SI युनिटमध्ये आहे. हे रेडियस किती आहे, इट इज 70 मीटर, सॉरी दिस इज 70 मीटर. आणि ओमेगा आहे 0.2 रेडियन पर सेकंड, म्हणजे त्याचा झाला स्क्वेअर. सो हे आलं 200 × 70 × 0.04. किती होईल पहा, 200 × 0.04 केलात तर 8 बनेल. राईट, सो नाव 8 × 70 8 7 56 आणि 1 0 560 न्यूटन हे आन्सर यायला पाहिजे, जे की ऑप्शन ए आहे आणि ते बरोबर आहे. कळलं? लिहून घ्या. बघा, खूप सोपा प्रश्न होता. ठीक आहे, पुढचा लगेच बघूयात. क्वेश्चन नंबर 2 पहा, स्क्रीनवरती दिसतोय. अ कॉइन प्लेस्ड ऑन अ रोटेटिंग टेबल जस्ट स्लिप्स when it is placed at a distance of 1 centimeter from the center. If the angular velocity of the table is halved, it will just slip when placed at a distance of dash from the center. बघा, एका टेबलवरती एक कॉइन ठेवलेला आहे आणि त्या टेबलला आपण फिरवतोय. ठीक आहे, त्याची अँग्युलर वेलॉसिटी देण्यात आलेली नाही आहे. ठीक आहे, पण ते दोन सिच्युएशनमध्ये हा क्वेश्चन विचारतायत. एकदा जेव्हा अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे आणि नंतर जेव्हा अँग्युलर वेलॉसिटी 2 ओमेगा आहे. ठीक आहे, सो आता एक सिम्पलचं आपण इथे डेमो करूयात. राईट, सो हा वॅसलिनचा डब्बा आहे सपोज करा की तो कॉइन आहे ना, आणि हे एक हॉरिझॉन्टल टेबल आहे. आता मी याला असं टेबलला गोल फिरवणार आहे. राईट, तर त्यासोबत हा डब्बा जो आहे तोही असा गोल फिरणार आहे. लक्षात येते? सो याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स लागतोय या डब्यावरती बिकॉज ऑफ धिस ऑब्जेक्ट. ह्या सरफेसमुळे याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे, जो की इकडं असेल. राईट, मग हा सेंट्रिपिटल फोर्स कोण दिला, म्हणजे दिला तर याने, पण कोणत्या फोर्सच्या टर्म्समध्ये दिलेला आहे. विच फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन, असा जर क्वेश्चन विचारला आता आन्सर काय येईल, तर या दोघांमध्ये असणारा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, आणि खास करून तेही कायनेटिक नाही, इट इज अ स्टॅटिक फ्रिक्शन केस. तर स्टॅटिक फ्रिक्शन या ऑब्जेक्टवरती लावलं जातं सेंटरच्या डायरेक्शनमध्ये आणि तेच सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन प्रोव्हाइड करतं. आता जे दोन सिच्युएशन त्यांनी म्हटलेत की हा असा एक ओमेगा आहे, त्यानंतरचा हा ओमेगा ट्वाईस केलेला आहे का त्यांनी, नाही ओमेगा नाही ट्वाईस केलेला आहे, हां सॉरी अर्धा केलेला आहे. अँग्युलर वेलॉसिटी त्यांनी अर्धी केलेली आहे, मी ट्वाईस म्हटलं होतं, अर्धी केलेली आहे. राईट, सो एकदा असं जोरात फिरवत आहेत, एकदा स्लो फिरवत आहेत. मग हे डिस्टन्स किती असावं जेव्हा तो जस्ट स्लिप होईल, असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर मी इथं ती सिच्युएशन काढून घेतोय. पहा, सपोज करा की हा असा तो टेबल आहे. ठीक आहे, आणि हा ओमेगाने फिरवला जातोय आणि मे बी या डिस्टन्सवरती तो ठेवलेला आहे. इथं तो ऑब्जेक्ट आहे. ऑलराईट, आता फोर्सेस कोणते कोणते आहेत, नॉर्मल एक, इकडं mg1 आणि या डायरेक्शनमध्ये आहे
फ्रिक्शनल फोर्स. तर फ्रिक्शनल फोर्सच रिस्पॉन्सिबल आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनला. सो फ्रिक्शनल फोर्स इज नथिंग बट मास इंटू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, ज्याला आपण रेडियल ॲक्सेलरेशन म्हणतो. सो mr². पहिल्या इक्वेशनमध्ये आपण हेच इक्वेशन वापरलं होतं, बरोबर. ते म्हणतायत की एका स्पेसिफिक आर डिस्टन्सवरती ते डिस्टन्स दिलं होतं का, आर डिस्टन्स दिलेलं आहे का, हां 1 सेंटीमीटर म्हटलेलं आहे त्यांनी. तर या 1 सेंटीमीटरवरती तो जस्ट स्लिप होणारा आहे असं दिलेलं. जस्ट स्लिप होणं म्हणजे कोणत्या फ्रिक्शनची केस असते, इट इज अ लिमिटिंग फ्रिक्शन केस. जस्ट तो तिथून मूव्ह होतोय है ना. सो हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा लिमिटिंग तुम्हाला टाकायचा आहे, याची व्हॅल्यू लिमिटिंग फ्रिक्शन टाकायची आहे. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे मॅक्सिमम फ्रिक्शन विच इज म्यू इंटू एन. ठीक आहे, दॅट इज 1m इंटू 1 सेंटीमीटर इंटू ω². हे झालं तुमचं इक्वेशन. याला एनला तुम्ही mg लिहू शकतात. हे अशा पद्धतीनं आन्सर येऊन जाईल, म्हणजे इक्वेशन बनेल. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे ते म्हणतायत की ओमेगा आपण हाफ करणार आहोत. वी आर गोइंग टू रिड्यूस द ओमेगा टू ω/2. आणि हे जे इथलं डिस्टन्स आहे ते r' आहे, जिथे तो ऑब्जेक्ट ठेवला जाणार आहे. आणि मग हा ऑब्जेक्ट आता जस्ट स्लिप होण्याची केस आपल्याला क्रिएट करायची आहे. जस्ट स्लिप होणं म्हणजे परत एकदा लिमिटिंग फ्रिक्शनची केस, राईट. सो लिमिटिंग फ्रिक्शन विल बी m इंटू r' इंटू, आता ओमेगाच्या जागी ω/2 करायला लागेल, इंटू स्क्वेअर. लक्षात आलं. नाव दिस इज म्यू इंटू एन. एनची व्हॅल्यू अजून पण mgच आहे. हे अशा पद्धतीनं झालं. ठीक आहे, आता इथं बघा तुम्ही म्यू mgची व्हॅल्यू इथून काय निघते, m इंटू 1 सेंटीमीटर इंटू ω². सो m इंटू 1 सेंटीमीटर इंटू ω². इथं m इंटू r' इंटू ω²/4. तर पहा हा m गेला, ω² पण गेला, म्हणजे r' काय आला 4 सेंटीमीटर. सो या डिस्टन्सवरती जर ठेवलात मग आता तो जस्ट स्लिप होईल. ओमेगा अर्धा केल्यामुळं काय झालं, ω²ची व्हॅल्यू 1/4 झाली, त्यामुळं रेडियस 4 टाइम्स झालेली आहे. मीनिंग सिम्पल वर्ड्समध्ये, हाफ ऑफ अँग्युलर वेलॉसिटी जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला 1 सेंटीमीटरवरती ठेवलेला ऑब्जेक्ट बिलकुल स्लाइड होणार नाही, जो की अगोदर होत होता. 1 सेंटीमीटरचा स्लाइड होत होता. पण आता तुम्ही ओमेगा अर्धा केलाय ना, तर 1 सेंटीमीटरला तो एकदम सेफ आहे, 2ला पण सेफला आहे, 3ला पण सेफला आहे, 3.5ला पण सेफ आहे, 4ला मात्र तो जस्ट स्लाइड व्हायला सुरू होतो. असा हा प्रश्न आहे. सो जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही ना की हे लिमिटिंग फ्रिक्शन घ्यायचं तो प्रश्न सॉल्व्ह होत नाही. कळतंय. आन्सर एकदा चेक करूयात आपण. 4 सेंटीमीटर सी ऑप्शन आहे. ठीक आहे, लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूयात लगेच. क्वेश्चन नंबर 3 बघा. A child of mass 5 kg is going round a merry-go-round that makes one rotation in 3.14 seconds. The radius of the merry-go-round is 2 meters. The centrifugal force on the child will be. बघा, centrifugal force हा कधी एक्सपिरियन्स होतो, when the observer is in the rotational frame. म्हणजे ऑब्झर्वर स्वतः त्या merry-go-round वरतीच आहे आणि मग तो त्या मुलाला पाहतोय. त्यावेळेला त्या मुलावरती सेंट्रिफ्युगल फोर्स लागतो रेडियली आउटवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि त्याचं जे व्हॅल्यू असतं सेंट्रिफ्युगल फोर्सची, इट इज अ सुडो फोर्स बाय द वे, त्याची व्हॅल्यू असते mv²/r. याच्यानी सॉल्व करता येतं, किंवा मग v²/r ला आपण mr⍵² पण करू शकतो. mr⍵² का वापरायचं, कारण आपल्याला टाइम पिरियड दिलाय रोटेशनचा, त्यावरून ओमेगा लगेच कळतो. बघा, टाइम पिरियड इज 2π/ω, म्हणजे ओमेगा झाला 2π/t, विच इज 2 इंटू 3.14. आणि टाइम पिरियड स्वतः 3.14 आहे. सो हे झालं 2 रेडियन पर सेकंड. हे 2 तुम्ही इथं टाका. आता मास किती झालं, आता 5 kg दिलेलं आहे. रेडियस आहे 2 मीटर आणि ω² आहे 2चा स्क्वेअर. 10 इंटू 4 हे झालं 40 न्यूटन. झालं आन्सर, जे की डी ऑप्शन आहे, करेक्ट आहे. कळलं. खूप सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे, फक्त तुम्हाला हे जर लक्षात आलं तर लगेच होतो. लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहू.
क्वेश्चन नंबर 4 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. अ पार्टिकल इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्क्युलर पाथ. व्हेन द पार्टिकल टर्न्स बाय एन अँगल ऑफ 90 डिग्री, द रेशो ऑफ instantaneous velocity to its average velocity is pi is to x root 2. What is the value of x? सिच्युएशन काय आहे अगोदर ते काढून घेऊ आपण. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे हा. हे असं तुम्हाला एक सर्कल दाखवता येईल. रेडियस दिलेली नाही आहे त्यांनी, सो आपण अज्युम करूयात की आर आहे. इथं पॉईंट ए आहे इनिशियल, आणि नंतर तो 90 डिग्री टर्न होणार आहे ऑब्जेक्ट, म्हणजे इथं आलेला आहे ऑब्जेक्ट म्हणजे पॉईंट बी. ओके, हे 90 डिग्री असं रोटेशन झालेलं आहे. त्यांनी काय म्हणलेलं आहे, युनिफॉर्म स्पीडनी तो रोटेट होतोय. स्पीड जी आहे ती युनिफॉर्म आहे. याचा अर्थ काय झाला की तिची वेलॉसिटी जी आहे त्याची फक्त डायरेक्शन बदलते, मॅग्निट्यूड बदलत नाही आहे. ठीक आहे, सो युनिफॉर्म स्पीड त्यांनी काय म्हटलेलं आहे, व्ही. म्हणून इन्स्टंटेनियस वेलॉसिटी जी असेल, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ती व्हीच असायला पाहिजे. कोणत्याही मोमेंटला वेलॉसिटी व्ही आहे ना, त्याचं मॅग्निट्यूड व्ही आहे, फक्त डायरेक्शन बदलते. ठीक आहे, म्हणजे इथं असताना व्ही आहे, इथं असताना पण व्ही आहे, सो फक्त डायरेक्शन बदलणार आहे, मॅग्निट्यूड तर सेम आहे. सो आपण याला व्ही लिहू शकतो. आता ते म्हणतात ॲव्हरेज वेलॉसिटी पण सांगा या वेळासाठी, या ड्युरेशनसाठी. ठीक आहे, तर ॲव्हरेज वेलॉसिटीचं इक्वेशन काय असतं कायनेमॅटिक्समध्ये, डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टोटल टाइम, त्याला आपण म्हणतो ॲव्हरेज वेलॉसिटी है ना. सो इथून इथंपर्यंत हे परत आर आहे राईट, तर ही डिस्प्लेसमेंट किती झाली सांगा, दिस व्हॅल्यू इज √2r. बरोबर, आर आणि आर, तर हे पायथागोरस बनून हायपोटेनियस बनते √2r. सो दॅट इज द डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट आली √2r. आता टाइम किती लागला असेल इथून इथंपर्यंत जायला, कसं काढावं, तर खूप सोपं आहे बघा. ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जो पाथ लेंथ आहे, पाथ लेंथ किती आहे, तो पाथ लेंथ ए बी इज नथिंग बट पूर्ण 2πr/चा 1/4 आहे तो, है ना. सो त्याला मी πr/2 लिहू शकतो पाथ लेंथला. कशासाठी काढली पाथ लेंथ, आपल्याला स्पीड माहिती आहे, हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बाय स्पीड केलं तर टाईम निघेल. बरोबर, म्हणून टाईम झाला डिस्टन्स बाय स्पीड. स्पीड तर कॉन्स्टंट आहे ना, त्यामुळे आपण हे वापरू शकतो. सो πr/2 आणि स्पीड आपण v घेतलेली आहे. बरोबर, हाच टाईम इथं वापरता येईल ना. इथून इथंपर्यंत जायला, कर्ववरून जायला जेवढा वेळ लागलाय तोच वेळ इथं वापरायचा आहे, लक्षात आलं. सो ॲव्हरेज वेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये मी लिहू शकतो डिस्प्लेसमेंट किती होती, √2r डिवाइड बाय टाइम किती आहे, πr डिवाइड बाय 2v, दॅट इज इक्वल टू r आणि r कॅन्सल झाला, 2√2v/π. ठीक आहे, मग ते म्हणतात इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि ॲव्हरेज वेलॉसिटीचा रेशो काढायचा होता आपल्याला, है ना. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी टू ॲव्हरेज वेलॉसिटी. बरोबर, सो हे डिवाइड बाय ॲव्हरेज वेलॉसिटी, इथं मी लिहितोय ॲव्हरेज वेलॉसिटी. बघा आता किती आहे, 2√2v डिवाइड बाय π. मग या दोघांचा रेशो किती होईल, या दोघांचा रेशो किती होईल, v डिवाइड बाय 2√2v आणि मग π जाणार आहे वर. सो हा v आणि हा v गेला, सो π इज टू 2√2 असा आन्सर यायला पाहिजे. मग x कोण आहे इथं, एक्सची व्हॅल्यू 2 आहे, झाला आन्सर. कळलं, चांगला प्रश्न आहे हा, लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघू. ओके, पुढचा क्वेश्चन खूपच सुंदर आहे बघा, पाहून घ्या. आय वुड सजेस्ट की तुम्ही हा लिहून पण घ्यायला स्टार मार्क करा, कारण स्प्रिंग फोर्स प्लस सर्क्युलर असा क्वेश्चन बनवलेला आहे. A small block of mass 100 gram is tied to a spring constant 7.5 Newton per meter and the length 20 centimeter. The other end of the spring is fixed at a particular point A. The block moves in a circular path on a smooth horizontal surface
with constant angular velocity 5 radian per second about point A. What is the tension in the spring? खूप सारा डेटा दिलाय. सगळ्यात पहिल्यांदा जे विचारलं गेले त्यावर थोडंसं फोकस करा. टेन्शन इन द स्प्रिंग. असं असू शकतं की खूप साऱ्या स्टुडंटनी हे वर्डिंग कधी ऐकलेलंच नाही आहे की टेन्शन इन द स्प्रिंग म्हणजे काय है ना. टेन्शन तर आपण स्ट्रिंगमध्ये पाहिले, दोरीमध्ये पाहिले, स्प्रिंगमधलं कुठलं टेन्शन, राईट, असं वाटू शकतं आणि साहजिक आहे असं वाटणं. ठीक आहे. सो बेसिकली स्प्रिंगमधलं टेन्शन म्हणजे नथिंग बट स्प्रिंग फोर्स आहे. सो तुम्हाला इथं स्प्रिंग फोर्स काढायला त्यांनी विचारलेलं आहे. स्प्रिंग फोर्सचं इक्वेशन काय असतं? के एक्स. के तर दिलेलं आहे, म्हणजे ह्या पूर्ण प्रश्न डिपेंड करतोय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज एक्सटेन्शन इन द स्प्रिंग लेंथ. स्प्रिंगची लेंथ जी अगोदर 20 सेंटीमीटर आय थिंक दिलेली आहे ती कितीनी वाढली ते एक्स जर काढू शकलात स्प्रिंग फोर्स निघतो म्हणजे टेन्शन निघतो. ठीक आहे. सो आपण अगोदर सिच्युएशन दाखवूयात तुम्हाला. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी की आपण अगोदर असं रेस्टवरती आहे तो ऑब्जेक्ट असं दाखवूयात. बघा हा पॉईंट ए आहे, इथं हा स्प्रिंग लावला आणि हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर हे रेस्टमध्ये आहे सध्या. ठीक आहे. याची जी लेंथ आहे इथून इथपर्यंत जी लेंथ आहे दॅट इज 20 सेंटीमीटर असं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. बरोबर. करेक्ट. आता ते काय म्हणतायत की हा रेस्टमध्ये नाही ठेवायचा, ह्याला आपण फिरवणार आहोत एका सर्कलमध्ये ऑन अ हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म जो की स्मूथ आहे. एक असा हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म आहे जो की स्मूथ आहे. ठीक आहे. हा प्लॅटफॉर्म आहे समजा. तर इथून आता काय होईल मग, ऑब्जेक्ट जेव्हा तो गोल फिरायला लागेल स्प्रिंग तेवढंच लेंथची राहील का, एक्सपांड होईल ना ती. सो आपण असं दाखवू की ती एक्सपांड होऊन मे बी इथंपर्यंत हा ऑब्जेक्ट असा जातोय. म्हणजे बघा हे इथंपर्यंत असं 20 सेंटीमीटर होतं हे, राईट. दिस वॉज 20 सेंटीमीटर आणि पुढं जे एक्सटेन्शन झालेलं आहे ते एक्सटेन्शन आपण एक्स म्हणूयात. सो एक्स जर काढू शकलात तर आन्सर झालं तुमचं, राईट. आता अजून एक क्वेश्चन. हा ऑब्जेक्ट किती रेडियसच्या सर्कलमध्ये फिरतोय विचार करा. हा सेंटर आहे आणि ऑब्जेक्ट इथं आहे. रेडियस किती झाली इथून इथपर्यंत. सो द रेडियस इज नथिंग बट 20 सेंटीमीटर प्लस एक्स. लक्षात आलं. एसआय युनिटमध्ये केलात तर 0.2 प्लस एक्स करता येईल मीटरमध्ये केलं तर. ठीक आहे. सो आता काय लिहायचं, सेंट्रिपिटल फोर्स इज नथिंग बट m इंटू रेडियस इंटू ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. पण मग सेंट्रिपिटल फोर्स इथं कोणामुळे आला, कोण रिस्पॉन्सिबल आहे, नेहमी हा प्रश्न विचारला पाहिजे सर्कलमध्ये जात असताना, है ना. तर या ब्लॉकवरती लागणारे फोर्सेस, फ्रिक्शन तर नाही आहे, आता स्मूथ दिलेलं आहे. नॉर्मल वर असेल वर्टिकली अपवर्ड, तो इकडं नाही देऊ शकत ॲक्झलरेशन, है ना सेंट्रिपिटलचा. mg खाली आहे तो पण इकडं नाही देऊ शकत. मग राहिला कोणता फोर्स, या डायरेक्शनमध्ये कोणता फोर्स आहे, स्प्रिंग फोर्स. एक्सपांड झालेली आहे स्प्रिंग, है ना. म्हणून kx हाच फोर्स झाला तुमचा mr ओमेगा स्क्वेअर. आता एक्सची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला, कॅल्क्युलेट करायची आहे. बरोबर. मग इथं व्हॅल्यू टाकून देऊ. हे 7.5 आहे केची व्हॅल्यू. एक्स अननोन आहे. मास किती दिलेलं आहे पहा. लेट्स टेक द व्हॅल्यू ऑफ मास. 100 ग्राम आहे, दॅट इज 0.1 kg. आणि रेडियस बघा इथं आहे 0.2 प्लस एक्स आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर. ठीक आहे. हे अशा पद्धतीनं आता कॅल्क्युलेशन करा. खूप इझी कॅल्क्युलेशन आहे याचं. 7.5x इज इक्वल टू हे होईल 25 इंटू 0.1 2.5 इंटू 0.2 प्लस एक्सचा स्क्वेअर. सो हे आणि हे कॅन्सल होऊन इथं राहिलं 3. therefore 3x. माझं चुकलं, मी इथं का स्क्वेअर लिहिला उगाच. 5 स्क्वेअर 25 तर होऊन गेला होता ना. हां. सो 3x इज इक्वल टू 0.2 प्लस एक्स. एक्स इकडं आला मायनस झाला याच्यासोबत. 2x इज इक्वल टू 0.2. एक्सची व्हॅल्यू आहे 0.1 मीटर म्हणजे 10 सेंटीमीटर. एकदा चेक करू बरोबर आहे का. एक्स काढायचंच नव्हतं आपल्याला, टेन्शन काढायचं होतं. ठीक आहे. टेन्शन म्हणजे हेच आहे म्हटलं होतं मी अगोदरच, है ना. सो टेन्शन
इज नथिंग बट के इंटू एक्स. केची व्हॅल्यू आहे 7.5, एक्सची व्हॅल्यू 0.1 टाकायची SI युनिटमध्ये. हे नका टाकू, हे टाकायचं. आन्सर आलं 0.75 न्यूटन. ठीक आहे, द चेक करू. परफेक्ट. कळलं? खूप सुंदर प्रश्न आहे. मी म्हणलं होतं तुम्हाला हा प्रश्न असा सेपरेटली नोटबुकमध्ये लिहून घ्या, सर्क्युलर मोशन किंवा स्प्रिंग फोर्स जिथं कुठं असेल तिथं. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. Question number 6 बघा. A stone of mass 1 kg is tied to end of a massless string of length 1 meter. If the breaking tension of the string is 400 Newton, the maximum linear velocity the stone can have without breaking the string while rotating in a horizontal plane. ठीक आहे, खूपच सोपा प्रश्न आहे. तुम्हाला जर लक्षात आलं की हे कसं करायचं तर एक वन लाइनर आहे हा. ठीक आहे, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये हा ऑब्जेक्ट जातोय, एका टेबलवरती आपण फिरवतोय वाटतं याला, आहे ना. हां, ठीक आहे, ओके. तर हॉरिझॉन्टल असायला फिरवतोय. हॉरिझॉन्टल दिलेलं नाही आहे त्यांनी, पण याच्यामुळंच आपल्याला मॅक्सिमम वेलॉसिटी काढता येऊ शकते या सिच्युएशनमध्येच. ठीक आहे, सो हे इथं आपण असा ऑब्जेक्ट दाखवला समजा, हे असं टेन्शन येईल त्याच्यामध्ये. इकडं हे सेंटर आहे बरं का, हा ऑब्जेक्ट नाही आहे, दिस इज सेंटर. तर याच्यावरती फोर्सेस काय आहेत, हा टेबल आहे तर असं इकडं नॉर्मल असेल, इकडं mg आहे. ठीक आहे, नॉर्मल आणि mg एकमेकाला कॅन्सल आउट करतील, राहायला फक्त टेन्शन फोर्स जो त्याला सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन देतो. सो टेन्शन इज नथिंग बट mr ओमेगा स्क्वेअर, बरोबर. पण आपल्याला लिनियर वेलॉसिटी काढायची आहे, सो आपण हे नको वापरायला. लेट अस यूज mv स्क्वेअर बाय r. ओके, आता बघा, तुम्ही मास किंवा रेडियस बदलू शकतात का सर्कलची? तर नाही. यू कॅन चेंज वेलॉसिटी, ते तुमच्या हातात आहे. तुम्ही जास्त वेलॉसिटी ठेवू शकतात, कमी वेलॉसिटी ठेवू शकतात. बट ॲज यू इन्क्रीज द वेलॉसिटी द रिक्वायर्ड टेन्शन ऑल्सो इन्क्रीजेस. करेक्ट, पण ह्याची एक लिमिट आहे. देर इज अ मॅक्सिमम व्हॅल्यू फॉर दिस. ज्याच्यावर जर हे गेलं तर हे तुटेल. म्हणजे त्या तुटणाऱ्या टेन्शनला रिलेटिव्ह वेलॉसिटी किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून इथं तुम्ही ते ब्रेकिंग टेन्शन टाका, इथं तुम्हाला मॅक्सिमम वेलॉसिटी भेटून जाईल. लक्षात आलं? म्हणून व्ही स्क्वेअर जे आहे ते टेन्शन इंटू आर अपॉन एम आपण इथं लिहू शकतो. हे काय फॉर्म्युला नाही, इथून तुम्ही काढू शकतात, राईट. सो लेट्स पुट द व्हॅल्यूज नाव. टेन्शनची व्हॅल्यू आहे 400, रेडियस आहे 1 मीटर आणि मास आहे 1 kg. हे पहा, व्ही स्क्वेअर आला 400, वेलॉसिटी आली 20 मीटर पर सेकंड. हे मॅक्सिमम वेलॉसिटी आहे, याच्यावर नाही जाता येणार, नाहीतर मग ते तुटेल. ठीक आहे, आता एक प्रश्न इथं मे बी पडू शकतो की सर तुम्ही हे हॉरिझॉन्टल सर्कलच का घेतला, तुम्ही व्हर्टिकल सर्कल का नाही घेतला, असं वाटू शकतं, राईट. वेल द सिच्युएशन इज, म्हणजे हे हॉरिझॉन्टलच का जावं, तर हॉरिझॉन्टल गेल्यामुळं काय होतं माहिती का, या वेलॉसिटीची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला अपेक्षित आहे ती निघते. जर आपण व्हर्टिकल सर्कल इमॅजिन जर केला, समजा की हे मोशन हॉरिझॉन्टल नसून द स्ट्रिंग इज नॉट हॉरिझॉन्टल, मे बी इट इज पार्ट व्हर्टिकल्स, की सिम्पल पेंडुलम वगैरे असतो, त्या सिच्युएशनमध्ये काय होतं, टेन्शनचं काम फक्त mr ओमेगा स्क्वेअर राहत नाही, तिथं mgचा पण कॉम्पोनंट यायला लागतो. ठीक आहे, म्हणजे असं काहीतरी होऊ शकतं, टेन्शन इज mg प्लस mr ओमेगा स्क्वेअर, ह्या अशा पद्धतीने, किंवा mv स्क्वेअर बाय r. आणि जर अँगल वगैरे असेल तर इथं तुम्ही कॉस थिटा वगैरे लिहू शकतात, ह्या अशा पद्धतीनं. म्हणजे टेन्शनला हे दोन्ही कामं करावे लागतात, एकतर mg कॉस थिटालाही बॅलन्स करा आणि सोबत mv स्क्वेअर बाय r पण करा. पण ही व्हॅल्यू मॅक्सिमम ह्याचं फिक्स आहे 400 न्यूटन, जे दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, हे 400 न्यूटन आहे ना. मग जर हे 400 फिक्स असेल आणि हा mgचा कॉस थिटा कॉम्पाऊंड इथं जाऊन जर मायनस होत असेल त्या 400 सोबत, म्हणजे mv स्क्वेअर बाय r ला 400 मिळणार नाही, इट विल बी समथिंग लेस दॅन 400. मग वेलॉसिटी तेवढी नाही होणार जी इथं आली होती, अजून कमी बनते. कळते? म्हणून जेव्हा असा प्रश्न दिला जातो, इवन दो इट इज नॉट गिवन दॅट द ऑब्जेक्ट इज गोइंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, हे तुम्ही अज्युम करा, त्याशिवाय हे आन्सर बनत नाही, हे इक्वेशन बनत नाही, हे आन्सरही बनत नाही. दिस इज द मॅक्सिमम. हां, ह्याच्यावर आता कधीच जाता येणार नाही, दिस इज द लिमिट. ठीक आहे, लिहून घ्या, पुढचा प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 7 बघा. अ बॉडी इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्कल ऑफ रेडियस 10 मीटर. The body completes one revolution in 4 seconds. At the end of 3 seconds,
द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम इट्स स्टार्टिंग पॉईंट इज. बघा खूपच सोपा प्रश्न आहे माहिती का. एक बॉडी 4 सेकंडमध्ये एक सर्कल कंप्लीट करते. ते म्हणतायत एका कोणत्याही पॉईंटपासून सुरू करा आणि 3 सेकंड त्याला अगोदर जाऊ द्या. ठीक आहे, इथंच तुमच्या डोक्याची घंटा वाजली पाहिजे की 3 सेकंडमध्ये तो कुठं पोचला असेल. जर 4 सेकंडमध्ये त्याला सर्कल कंप्लीट करायचं आहे, समजा इथून तो स्टार्ट करतोय, ठीक आहे, आणि असा जाणार आहे, तर आपण हे 4 हिस्से केले, आपण हे 4 हिस्से केले, ठीक आहे, ह्या अशा पद्धतीनं. तर इथून इथपर्यंत पूर्ण करायला 4 सेकंड लागतात आणि युनिफॉर्म स्पीडनं जातोय तो, राईट. मग असं म्हणता येईल का इथून इथपर्यंत 1 सेकंड, इथून इथपर्यंत 2, इथून इथपर्यंत 3, म्हणजे 3ऱ्या सेकंडला तो इथं येणार आहे. दिस इज द एंड, लास्ट स्टॉप आहे हा 3 सेकंडला, ठीक आहे. मग डिस्प्लेसमेंट तुम्हाला नाही वाटत का अशी झालेली असेल, ही डिस्प्लेसमेंट म्हणता येते. स्ट्रेट लाईन असताना डिस्प्लेसमेंट. सो हे रेडियस किती आहे 10 मीटर, हे आहे 10 मीटर आणि हे 90 डिग्री आहे. मग हे डिस्प्लेसमेंट झालं किती. डोंट यू थिंक इट इज 10√2 मीटर. सोपा प्रश्न आहे ना. चेक करू. बघा सी ऑप्शन. वाचल्याबरोबर सॉल्व्ह करण्याचे प्रश्न आहेत हे, आणि हे जेई मेन्समध्ये येत आहेत. तर मला तुम्हाला अजून एक गोष्ट इथं सांगायची, मी ॲक्च्युली प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतो आता, की जेई मेन्सचे अपेक्षित क्वेश्चन जसे येऊ शकतात त्यांची लेवल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल आणि त्याची जास्त प्रॅक्टिस जर करायची असेल, आय वुड सजेस्ट की तुम्ही नीटचे प्रिव्हियस इयरचे एक्झाम सॉल्व्ह करा. कारण एका वर्षी त्याच्यात 45 क्वेश्चन्स तुम्हाला असेही मिळतात चॅप्टर वाईज, तुम्ही मग ते करू शकता. माझी तिची पण एक सिरीज आहे नीट प्रिव्हियस इयर 30 इयर्सचे केले त्याच्यामध्ये. तर तुम्हाला ती लेवल जी आहे ती जेई मेन्सला उपयोगात येऊन जाईल. सिमिलरच दिसत आहेत क्वेश्चन्स, ठीक आहे. सो ट्राय नीट क्वेश्चन्स फॉर जेई मेन्स. ॲडव्हान्ससाठी ऑब्व्हियसली थोडेसे चांगले क्वेश्चन्स लागतील, ठीक आहे. लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा क्वेश्चन बघा. An object moves at a constant speed along a circular path in a horizontal plane with center at the origin. When the object is at x equal to 2 meter, its velocity is -4 j cap meter per second. Find object's velocity and acceleration at x equal to -2 meter. खूपच सोपा प्रश्न आहे ॲक्च्युली. ओरिजिनला सेंटर माना असं ते म्हणतायत. तर आपण इथं एक्स आणि वाय ॲक्सिस दाखवून घेऊ अगोदर, कारण गरज पडणार आहे त्याची. हे एक्स आणि वाय ॲक्सिस, ओरिजिन जो आहे 0,0 तोच आपला सेंटर आहे असं ते म्हणतात. रेडियस किती दिले नाही आहे सांगितलेलं, पण इनडायरेक्ट आहे रेडियस. ते म्हणतायत की ऑब्जेक्ट हा ॲट सम इन्स्टंट होता एक्स इक्वल टू +2 मीटर या पॉईंटवरती. म्हणजे ऑब्जेक्ट इथं होता. सी, ऑब्जेक्ट वॉज हिअर 2,0 इथं होता ऑब्जेक्ट, आणि त्यावेळेला त्याची वेलॉसिटी कुठे दिली त्यांनी बघा, -4 जे कॅप. -4 जे कॅप म्हणजे डाऊनवर्ड वेलॉसिटी होती 4 मीटर पर सेकंड. हे बघा, ही झाली त्याची रेडियस, बरोबर, लक्षात आलं. ही आहे त्याची रेडियस. या इथं आहे ना, हे एवढं लांब आहे ना, हे ऑब्जेक्टपासून सेंटरपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे रेडियस असते. म्हणजे रेडियस झाली 2 मीटर. लक्षात आलं तुम्हाला, रेडियस आहे 2 मीटर आणि वेलॉसिटी बघा इकडे आहे, परपेंडिक्युलर वेलॉसिटी असते. म्हणजे सर्कल कसं आहे लक्षात आलं का तुम्हाला. सर्कल झाला आहे बघा हा असा 2 मीटरचा सर्कल आपण इमॅजिन करू शकतो. थोडासा इकडं मोठा झाला आहे, बट यू कॅन इमॅजिन, राईट. ते म्हणतायत एक्स इक्वल टू -2 ला असताना वेलॉसिटी सांगा. तर हे बघा, हे असा जातोय ना, असा जातोय, मग इकडून असा फिरेल, असा जाईल, असा जाईल. एक्स इक्वल टू -2 म्हणजे इथं होईल. लक्षात आलं. दिस इज एक्स इक्वल टू -2,0 आणि इथं वेलॉसिटी ही असायला पाहिजे पॉझिटिव्ह वायमध्ये 4 मीटर पर सेकंडची. कारण वेलॉसिटी बदलत नाही आहे, म्हणजे स्पीड बदलत नाही आहे. वेलॉसिटी बदलते, स्पीड बदलत नाही आहे. सो वेलॉसिटी विल बी 4 मीटर पर सेकंड इन पॉझिटिव्ह वाय. सो वेलॉसिटी झाली 4 मीटर पर सेकंड जे कॅप, बरं का, पॉझिटिव्ह जे कॅप. हे नीट समजून घ्या, पॉझिटिव्ह जे कॅप, ठीक आहे. आणि ॲक्झलरेशन काय असेल, कुठं असेल, सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन इकडं असेल ना, टुवर्ड्स द सेंटर, जे की आहे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन. सो v²/r. v² म्हणजे 4चा स्क्वेअर 16 बाय रेडियस आहे 2. सो 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर
आणि डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह आय कॅप यायला पाहिजे ॲक्झिलरेशनची. बघा बरोबर आहे का, टुवर्ड्स द सेंटर पाहिजे ना. असं कोणतं ऑप्शन आहे चेक करा, झालं तुमचा आन्सर. चांगला क्वेश्चन होता, इनडायरेक्ट होता है ना. सो वेलॉसिटी इज 4j कॅप बघा, आणि ॲक्झिलरेशन 8i कॅप. परफेक्ट, ठीक आहे. लिहून घ्या, पुढचा प्रश्न करू. 9th नंबर क्वेश्चन बघा. अ कार इज मूव्हिंग ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड विथ रेडियस 50 मीटर. द अप्रॉक्सिमेट मॅक्सिमम स्पीड ऑफ द कार विल बी इफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड द रोड इज 0.34. टेक व्हॅल्यू ऑफ g टू बी 10. ठीक आहे. हॉरिझॉन्टल रोडवरती तुमची कार टर्न घेते, म्हणजे लेवल्ड रोड आहे, असा सर्क्युलर रोड आहे. ठीक आहे. म्हणजे आपण असं आय थिंक पहिला प्रश्न आजचा असाच होता. तर ही तुमची अशी कार आहे, राईट. ही तुमची कार आहे आणि हे तुमचं सेंटर आहे इथं. तर नॉर्मल आणि mg जे फोर्सेस असतील ते अपवर्ड आणि डाऊनवर्ड आहेत है ना. ही कार अशी टर्न गेली बघा, ही अशी कार आहे, ही अशी टर्न गेली, अशी टर्न गेली. तर ह्याच्यावरती नॉर्मल इथं वर असेल, mg असा खाली असेल आणि सेंटर इकडे आहे, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इकडं पाहिजे, जो कुणामुळे येईल, फ्रिक्शनमुळं है ना, स्टॅटिक फ्रिक्शनमुळं. सो स्टॅटिक फ्रिक्शन इज ॲक्च्युली mv²/r आणि स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकतात म्यू इंटू n, हे अशा पद्धतीनं. ठीक आहे. ह्याची गरज आहे का पाहूयात आपण. हां ठीक आहे. मॅक्सिमम स्पीड काढण्यासाठी आपल्याला इथं पण मॅक्सिमम फ्रिक्शन घ्यावं लागेल. देअरफॉर nला तुम्ही लिहू शकतात mg, कारण नॉर्मल वर होता, mg खाली, हे दोघं कॅन्सल आउट झाले है ना. सो mv²/r इज म्यू mg. m आणि m गेला. सो v मॅक्सचं इक्वेशन आलं √μrg. लक्षात आले, μrg. हे इक्वेशन तुम्हाला पाठ असणारच आहे. पाठ असेल तर खूपच फास्ट होईल, नाही तर मग बघा असं डिराईव्ह करावं लागतं, त्यात वेळ जातो. सो सर्क्युलर मोशनमध्ये काही ज्या स्पेशल केसेस आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्याचं इक्वेशन लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. दिस इक्वेशन इज वन ऑफ देम, हे असलं पाहिजे लक्षात. म्यूची व्हॅल्यू किती दिली आहे पहा, 0.34 आहे. म्यू व्हॅल्यू इज 0.34. रेडियस व्हॅल्यू इज 50 आणि जीची व्हॅल्यू तर 10 घ्या म्हणता येते, राईट. झालं. सो याला कसं करता येईल आपल्याला, पाहूयात आपण. बघा, हा जो 5 आहे याच्यामधला 50 मधला, तो 5 याला देऊन टाकू. 5 × 0.34 आणि मग 100 × 100 होईल, सॉरी 10 × 10 100 होईल. 100चा रूट बनेल 10 आणि मध्ये किती शिल्लक राहील, मल्टिप्लाय करा दोघांना. 5 × 4 इज 20, हातचे आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17 है ना. आणि एक इथं डॉट आला, 1.7. 1.7चा रूट काढायचा आहे आपल्याला, विच इज डेफिनेटली मोर दॅन 1 है ना. 169चा रूट असतो 1.3, सॉरी 13चा स्क्वेअर असतो 169, 169. सो 1.69चा रूट 1.3 बनेल. याला तुम्ही 10 × 1.3 लिहू शकतात, विच इज 13 मीटर पर सेकंड असा आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. बघूया चेक करून. बरोबर आहे. सी ऑप्शन नंबर बी करेक्ट. लिहून घ्या, पुढचा प्रश्न बघू. 10th नंबरचा क्वेश्चन बघा. अ कार इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड इन अ सर्क्युलर हॉरिझॉन्टल ट्रॅक ऑफ रेडियस 40 मीटर. A bob is suspended from the roof of the car by a massless string. The angle made by the string with the vertical will be. हे जे सिच्युएशन आहे ना, हे खूपच स्टँडर्ड आहे. जसं मी म्हटलं होतं, आत्ताचं जे इक्वेशन तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे होतं, तसंच याचं पण आहे. याचं पण इक्वेशन आहे की जर तुमची कार असेल अशी, ही कार आहे आणि त्याच्या रूफवरती तुम्ही एक पेंडुलम असा लटकवला आहे ना, आणि कार जी आहे, ही कार आहे, तर ही अशी जर टर्न घेणार असेल, या रोडवरती अशी जर टर्न घेणार असेल, तर हा पेंडुलम असा बाहेर फेकला जातो, करेक्ट. हे असं बाहेर फेकला जातो आणि त्यानं वर्टिकलसोबत जो अँगल थीटा बनवतो ना, याचं एक इक्वेशन आहे, स्टँडर्ड आहे हे, दॅट टॅन थीटा इज v²/rg. हे फॉर्म्युला तुम्हाला पाठच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही हा प्रश्न नाही करू शकत, नंतर मग डिराईव्ह करत बसावा लागतो, राईट. सो टॅन थीटा इज v²/rg. त्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, थीटाच काढायचं आहे ना. सो आपण ह्या व्हॅल्यू टाकून देऊ. वेलॉसिटी किती आहे पहा, 20 आहे. सो हे झालं 20चा स्क्वेअर डिवाइड बाय r आहे 40 मीटर आणि जीची व्हॅल्यू आहे 10. सो 400/400 इज नथिंग बट 1 है ना.
सो टॅन थीटाची व्हॅल्यू झाली 1, म्हणजे थीटा झाला 45 डिग्री. रेडियनमध्ये काढला तर ते येतं π/4. लक्षात आलं? ह्या अशा पद्धतीनं ऑप्शन सी येऊन जातं. कळतंय? लिहून घ्या. पुढचा प्रश्न करू. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 11th आहे हा. अ बॉडी ऑफ मास 200 ग्राम इज टाइड टू अ स्प्रिंग ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट 12.5. While the other end of the spring is fixed at point O, the body moves about O in a circular path on a smooth horizontal surface with constant angular speed 5 radian per second. Then the ratio of extension in the spring to its natural length. स्प्रिंगचा क्वेश्चन आज केला होता आत्ता ह्याच सिरीजमध्ये जस्ट अगोदर आत्ता या व्हिडिओमध्ये. सेम तेच लॉजिक आहे, फक्त क्वेश्चन वेगळा आहे. एक्सटेन्शन आणि नॅचरल लेंथचा रेशो सांगा म्हणतायत. ठीक आहे, ते दिलेली नाही आहे आपल्याला. लेंथ आहे ना, लेंथ पण दिलेली नाही आणि एक्सटेन्शन किती आहे तेही माहीत नाही, तर काढावं लागणार आहे ऑब्व्हियसली. ठीक आहे, सिच्युएशन तरी आपण ड्रॉ करून घेऊ. हा पॉईंट ओ आहे, हे तुमचं स्प्रिंग आहे असं, आणि इथं तुम्ही हा ब्लॉक ठेवला आहे. ठीक आहे, तर हे त्याचं नॅचरल लेंथ आहे असं म्हणू आपण एल, जेव्हा हा ऑब्जेक्ट इथं रेस्टमध्ये असणार आहे. ठीक आहे, हे तेव्हाची सिच्युएशन आहे. आता आपण याला एका टेबलवरती ठेवून फिरवणार आहोत. राईट, सो हा इथं पॉईंट ओ, आणि मग फिरवताना तो एक्सपांड होईल असा, इथंपर्यंत ब्लॉक येईल समजा तुमचा असा. तर हे इथं मी ओ पॉईंट दाखवतोय, हे तुमचं इथंपर्यंत एल आहे, नॅचरल लेंथ आहे ही एल, आणि हे पुढचं आहे एक्सटेन्शन इन द स्प्रिंग. बघा सेमच डायग्राम अगोदर काढली होती ना. ठीक आहे, आता रेडियस किती झाली परत एकदा L+X बरोबर, आणि स्प्रिंग फोर्स किती झाला. स्प्रिंग फोर्स इज प्रपोर्शनल टू एक्सटेन्शन बरं का. सो स्प्रिंग फोर्स झाला KX, स्प्रिंग फोर्स झाला KX, आणि स्प्रिंग फोर्स इथं काय करतोय आठवतंय काय करतोय, तोच सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन देतो. म्हणून KX ला तुम्ही लिहिणार mr², वेर रेडियस इज दिस पार्ट L+X, म्हणून K × X झाला m × L+X × ω². आता फक्त व्हॅल्यूज टाकून द्या SI युनिटमध्ये. ठीक आहे, बघा K ची व्हॅल्यू आहे 12.5, X माहीत नाही आहे, मास आहे 200 ग्राम म्हणजे आलं 0.2, त्यानंतर इथं आलं L+X, आणि ω² म्हणजे 5चा स्क्वेअर आला 25. ठीक आहे, आता पहा 12.5 आणि 25 जर कॅन्सल तर इथं आलं 2. ओके, मग X इज इक्वल टू हा 2 इथं मध्ये मल्टिप्लाय होईल याच्यासोबत 0.4 बनेल, तो 0.4 इथं मल्टिप्लाय करा, 0.4L प्लस 0.4X, 0.4X इथं येऊन मायनस होईल, 0.6X इज 0.4L. आपल्याला काय काढायचं होतं, एक्सटेन्शन टू द नॅचरल लेंथ म्हणजे X/L काढायचं आहे, दॅट इज 0.4/0.6 म्हणजे हे आलं 2/3. ऑप्शन बी करेक्ट आहे. कळलं? ठीक आहे, इथं जी चूक मी होताना पाहिली आहे स्टुडंट्सना ती आहे हा वाला पार्ट. रेडियसला ते डायरेक्टली एक्स लिहितात, जे एक्सटेन्शन आलं त्यालाच रेडियस घ्यायला लागतात. पहिली चूक तिथं होते. ठीक आहे, स्प्रिंग फोर्सला आपण KX लिहितो, तोच KX सेंट्रिपिटल असला पाहिजे, ही एक दुसरी चूक होऊ शकते. ठीक आहे, लिहून घ्या, सोपा प्रश्न आहे ना. पुढचा पाहूयात, जो की शेवटचा क्वेश्चन आहे आपला. बघा काय म्हणलेलं आहे, लास्ट क्वेश्चन. ॲज शोन इन द फिगर द पार्टिकल इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड पाय मीटर पर सेकंड. Considering its motion from A to B, the magnitude of the average velocity is. Average velocity त्यांना काढायची आहे. परत एकदा बेसिक्स क्लिअर असले पाहिजेत है ना. हे पहा, इथं हा पॉईंट A आहे, हा पॉईंट B आहे, राईट. आणि या दोन पॉईंटमध्ये अँगल इथं बनवला आहे रेडियसनं 120 डिग्रीचा, हे असं आहे. ठीक आहे, now they are asking us about average velocity. Average velocity is nothing but total displacement by total time. बरोबर. आता डिस्प्लेसमेंट किती आहे
ते आपल्याला काढायला लागेल. सो ए पासून बी पर्यंतची डिस्प्लेसमेंट म्हणजे हे झालं स्ट्रेट लाईन. ठीक आहे, आता हे काढावं कसं, खूपच सोपं आहे बघा. हा जो 120 आहे ना त्याला मी असं काढून टाकतो, इथून कट करतो आणि इथून एक परपेंडिक्युलर टाकूयात असा सेंटरवरती. ठीक आहे, त्याने काय होईल, इकडचा जो अँगल राहील तो बनेल 60 डिग्री आणि इकडचा राहील तो बनेल 60 डिग्री. म्हणजे हे दोन इक्वल ट्रायंगल बनतील, सिमिलर ट्रायंगल. आणि इथं 90 डिग्री आहे बघा, हा असा. कळतंय. नाव दिस व्हॅल्यू इज आर, हा बी हा ए, इथं आपण नाव देऊ सी. ठीक आहे, आणि इथं नाव देऊ ओ. आता ट्रायंगल ओ बी सी मध्ये बघा, इन ट्रायंगल ओ बी सी है ना, त्यामध्ये साइन 60 आपल्याला काढायचं आहे. साइन 60, साइन 60, साइन 60 इज वॉट, अपोजिट आहे बी सी डिवाइड बाय हायपोटेनियस काय आहे ओ बी. साइन 60 ची व्हॅल्यू किती असते, √3/2. बी सी माहीत नाही आहे, पण ओ बी मात्र रेडियस आहे, हे आर लिहिलं. यावरून बी सीची व्हॅल्यू आली आर √3/2. ओके, एवढी जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू ए सीमध्ये आहे, लक्षात आलं. देअरफॉर ए सी इज ऑल्सो आर √3/2. त्यामुळं डिस्प्लेसमेंट जी पाहिजे होती विच इज ए बी, ती काय होईल, हे प्लस हे, पण हे दोघं तरी इक्वल आहेत. या दोघांना ॲड जर केलात तर r√3 अशी डिस्प्लेसमेंट यायला पाहिजे. मग बघा हे न्यूमरेटर होऊन गेला आपला r√3. ठीक आहे, आता आपल्याला टाईम काढायचा आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट द टाईम, तर सोपं आहे. आपल्याला आय थिंक त्यांनी स्पीड व्ही दिलेली आहे का, असं काही सांगितलेलं आहे, नसतं दिलं तरी काही फरक नाही पडत, पण स्पीड व्ही आहे. कॉन्स्टंट स्पीड म्हटलं आहे पाय मीटर पर सेकंड है ना. त्यांनी स्पीड जी इथली दिली आहे ती आहे पाय मीटर पर सेकंड, काही हरकत नाही. आता बघा, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ कसा काढायचा, स्पीड तर बदलत नाही आहे, स्पीड व्ही आहे दरवेळेला पाय मीटर पर सेकंड. मग आपल्याला इथून इथपर्यंतचा जर पाथ लेंथ जर कळला, पाथ लेंथ ए बी किती असेल, पूर्ण सर्कल असतो 2πrचा, हे किती आहे त्याच्यामध्ये 120 डिग्री, म्हणजे 1/3 सर्कल आहे तो. सो 2πr/3 झाला पाथ लेंथ. मग टाईम कसा काढायचा, टाईम इज नथिंग बट डिस्टन्स बाय स्पीड. आणि डिस्टन्स बघा इथं काढलंय 2πr/3 आणि स्पीड होती v. सो हे झालं तुमचं टाईम. ते टाईम तुम्ही इथं टाकू शकता ॲव्हरेज वेलॉसिटीसाठी. देअरफॉर ह्या इक्वेशनला मी इथं लिहितोय, ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट किती आहे r√3 डिवाइड बाय टाईम काय आहे 2πr डिवाइड बाय 3v. तर मग हा 3 × v वर निघून जाईल. त्यामध्ये काय काय होईल बघा, हा आर कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, आणि व्हीच्या जागी तुम्हाला पाय लिहायचं आहे. व्ही इज नथिंग बट पाय, म्हणजे तो आणि हा कॅन्सल होऊन जाईल. शिल्लक काय राहिलं 3√3/2. हे आपला आन्सर पाहिजे. ॲव्हरेज वेलॉसिटी आहे का, हां 3√3/2. 3/2ला 1.5 लिहिता येतं, 1.5√3 ऑप्शन बी. कळलं बघा, हे अशा पद्धतीनं प्रश्न आहेत. सो तुम्हाला इथून कळतं की कोणत्या लेवलचे क्वेश्चन एक्सपेक्ट करायचे, काय फॉर्म्युले लक्षात असले पाहिजेत. राईट, यू जस्ट गेट दी आयडिया. ओके, हे सोडून अजून जर तुम्हाला माझ्याकडून हवं असेल विच माइट हेल्प यू इन युअर प्रिपरेशन, लाईक अजून काही प्रॉब्लेम प्रॅक्टिस हवी असेल, यू नीड सम क्लॅरिफिकेशन इन सम चॅप्टर्स, यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट टू मी. ठीक आहे, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.